नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की DCA नंतर प्लेसमेंट कशी मिळवायची. बघा, बरेच जण जे आहेत DCA करतात पण त्यांना त्याच्यानंतर प्लेसमेंट मिळत नाही. तर DCA नंतर प्लेसमेंट कशी मिळवायची, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी फॉलो करायच्या असतात, कोणकोणते स्किल वगैरे जे आहेत ते तुम्हाला घेतले पाहिजे, किंवा अशी कोणती गोष्ट आहे की ज्याद्वारे तुमचं जे आहे प्लेसमेंट 100% होईल. बघा, 100% जर प्लेसमेंट पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये मी सांगणार आहे की तुम्हाला प्लेसमेंट कशी मिळवायची 100% गॅरंटी सहित. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या, कारण अशाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत असतो. आणि बघूया की हाऊ टू गेट प्लेसमेंट आफ्टर DCA. तर बघा, DCA नंतर प्लेसमेंट मिळवायची असेल तर त्यामध्ये ना दोन गोष्टी आधी मॅटर करत असतात. त्यामध्ये टेक्निकल स्किल आणि सॉफ्ट स्किल आहे. तर टेक्निकल स्किल मध्ये काय, तर बघा DCA मध्ये जास्ती तर काय असतं की प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतात. त्यामध्ये मग जावा असेल, C++ असेल किंवा पायथॉन आहे. त्यानंतर वेब टेक्नॉलॉजीज विषयी शिकवलं तर त्यामध्ये मग HTML आहे, CSS आहे, जावास्क्रिप्ट आहे. याचे जे बेसिक कॉन्सेप्ट आहे, जे फंडामेंटल्स आहेत ते तुमचे क्लिअर असणं गरजेचं आहे. बघा, हे जर तुमचे क्लिअर असेल तर जेव्हा पण तुम्ही इंटरव्ह्यूला वगैरे प्लेसमेंटला जाल तर तिथे तुम्हाला जे आहेत ना प्रॉब्लेम येणार नाही. तिथे तुम्ही योग्य प्रकारे जे त्याचे उत्तरे देऊ शकता. तर सगळ्यात आधी जे फंडामेंटल नॉलेज आहे ते क्लिअर ठेवा तुम्ही. त्यानंतर स्पेशलायझेशन करू शकता तुम्ही. बघा, DCA चालू आहे त्याच्यासोबत तुम्ही एखादं सर्टिफिकेशन करू शकता. ज्यामध्ये तुम्हाला करायचं त्यामध्ये करू शकता. तुमच्या आवडीनुसार वेब डेव्हलपमेंट असेल, मोबाईल ॲप डेव्हलपमेंट असेल, किंवा डेटा सायन्स आहे, सायबर सिक्युरिटी आहे, किंवा क्लाउड कम्प्युटिंग आहे. याच्यामध्ये तुम्ही सर्टिफिकेशन करू शकता आणि जे रिझ्युमे मध्ये तुम्ही दाखवू शकता तिथे ऍड करू शकता. प्लेसमेंटच्या वेळेस काय होईल की रिझ्युमे मध्ये जर ऍड केलेलं असेल तर तुमचे प्लेसमेंटचे चान्सेस वाढत असतात. तिथे लागण्याची, समजा तुम्हाला जॉब लागण्याचे चान्सेस वाढत असतात. त्यानंतर बघू, पुढची गोष्ट आहे सॉफ्ट स्किल. जसं मी सांगितलं की टेक्निकल स्किल जेवढं महत्वाचं तेवढंच सॉफ्ट स्किल पण महत्वाचं. त्यामध्ये मग कम्युनिकेशन. बघा, DCA नंतर काय होते की जास्ती तर जे प्लेसमेंट असतात ते प्रोजेक्ट बेस्ड असतात. जे तुम्ही जिथे पण काम करणार तिथे प्रोजेक्ट वरती काम चालत असतं. मग क्लायंट्स वगैरे येतात तर त्यांच्यासोबत कम्युनिकेशन तुम्हाला करावं लागतं. तर काय होतं की जो इंटरव्ह्यू घेणार आहे तो तुमचं कम्युनिकेशन स्किल कसं आहे हे बघत असतो, की तुम्हाला चांगल्या प्रकारे बोलता येतं का, त्याच्यासोबत तुमचं रिटर्न कसं कम्युनिकेशन आहे, व्हर्बल कम्युनिकेशन कसं आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तो बघत असतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला कम्युनिकेशन स्किल जे आहे ते एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला ठेवायचे. त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. बघा, जो पण इंटरव्ह्यूअर असेल तो काय करेल, तुम्हाला एखादी सिच्युएशन देईल, त्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल आणि तो प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. तर ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जे स्किल आहे तर ते तुमच्यात असणं गरजेचं आहे. तुम्हाला त्याने सांगितल्याबरोबर त्याचं जे सोल्युशन तुम्हाला तिथे देता आलं पाहिजे. ते जर तुम्हाला लवकर देता आलं तर तुमचं जे पण प्लेसमेंट आहे ती 100% तिथे होणार. कारण त्यांना तसाच कॅन्डिडेट पाहिजे असतो, तो बसल्या बसल्या जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. तर ते तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचं. त्यानंतर टीम वर्क. बघा, जसं मी सांगितलं की इथे प्रोजेक्ट वरती काम चालतंय. आता प्रोजेक्ट एकट्यामध्ये जास्ती तर होत नाही, तिथे टीम असते. तर तुम्हाला टीम सोबत काम करता आलं पाहिजे. जर तुम्हाला टीम सोबत इफेक्टिव्ह काम करता आलं पाहिजे, जे पण फीडबॅक वगैरे आहे तो जर तुम्ही चांगल्या प्रकारे देत असाल तर तुम्हाला जे प्लेसमेंट ते लवकर देऊन टाकतात. कारण त्यांना पण टीम वर्क मध्ये काम करणारा कॅन्डिडेट हवा असतो. हे झाले टेक्निकल स्किल किंवा सॉफ्ट स्किल. त्यानंतर प्रिपरेशन पण तेवढीच महत्वाची. बघा, आता जर तुम्ही प्रिपरेशनच नाही केलं इथे आधी प्लेसमेंटला जायच्या आधी तर तुम्हाला प्लेसमेंट मिळणार नाही. कारण बघा, तुम्हाला जे तुमचा रिझ्युमे असेल, पोर्टफोलिओ असेल, हा एक चांगल्या प्रकारे बिल्ड करायचा आहे. आता पोर्टफोलिओ म्हणजे काय, की तुम्ही एखादी वेबसाईट वगैरे बनवू शकता. तिथे तुमचे स्किल आहे, प्रोजेक्ट्स आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे दाखवू शकता. जे पण तुमच्या अचिव्हमेंट्स असेल या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे दाखवू शकता. आणि जेव्हा तुम्ही प्लेसमेंटसाठी जाल तर तेव्हा तुम्ही त्यांना तुमचा पोर्टफोलिओ दाखवू शकता. म्हणजे त्यांना एकाच ठिकाणी तुमची सगळी माहिती मिळते आणि यानं चान्सेस वाढतात तुमचे प्लेसमेंट मिळवायचे. तर हे पण तुम्हाला करायचंय. आणि आताच्या जमान्यात पोर्टफोलिओ बनवायला वेबसाईट जी आहे ती 5 मिनिटामध्ये बनवता येते AI च्या मदतीनं. तर ती पण तुम्ही बनवू शकता 5 मिनिटामध्ये. तिथे काही तुम्हाला अडचण नाही. ती कशी बनवायची आहे तर ते मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, मी तिथे तुम्हाला सांगून देईल. त्यानंतर बघा, ॲप्टिट्यूड टेस्टची पण तुम्हाला प्रॅक्टिस करायची. ॲप्टिट्यूड टेस्ट जे असतात त्याची तुम्हाला प्रॅक्टिस तिथे करायची. त्यामध्ये वेगवेगळे तुम्ही ऑनलाईन मॉक टेस्ट देऊ शकता. ऑनलाईन जे मॉक टेस्ट असतात ते देऊ शकता. त्याच्या वेबसाईट आहेत किंवा तुम्ही YouTube वरती पण बघू शकता. तिथे पण वेगवेगळे जे ट्युटोरियल्स अवेलेबल आहेत ते पण तुम्ही रेफर करू शकता. तर ते पण तुम्ही करायचे. त्यानंतर बघा, इंटरव्ह्यू खूप महत्वाचा आहे DCA नंतर. कारण जास्ती तर जे तुमचे
पॅकेज वगैरे सॅलरी आहे ती इंटरव्ह्यू मध्येच ठरत असते. जेवढं चांगलं तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये परफॉर्म कराल तेवढं पॅकेज तुमचं हाय जात असतं. तर तुम्हाला इंटरव्ह्यूची तयारी जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे करायची. त्यामध्ये कोणकोणते क्वेश्चन्स विचारले जातात, त्याचे आन्सर्स कसे द्यायचे याची तयारी करायची. त्यासोबत तुम्ही मॉक इंटरव्ह्यूज घेऊ शकता. मॉक इंटरव्ह्यूज म्हणजे काय? तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर किंवा फ्रेंड असेल तर त्यांना सांगू शकता की मला क्वेश्चन विचार, तुम्ही त्याचे आन्सर्स द्यायचे. तर तुम्ही अशा प्रकारे मॉक इंटरव्ह्यू सुद्धा करू शकता. आणि याच्या रिलेटेड तुम्ही अजून पण काही वेबसाईट असतात बघा, त्याच्यावरती सगळे क्वेश्चन्स वगैरे असतात की इंटरव्ह्यू मध्ये कोणते क्वेश्चन विचारले जातात. बघा, इंटरव्ह्यू मध्ये एक गोष्ट आहे की तिथे तुम्हाला सेम क्वेश्चन विचारले जातात सगळ्यांना, फक्त तुम्ही आन्सर्स कसे देता याच्यावरती तुमचं सिलेक्शन ठरलेलं असतं. सेम क्वेश्चन असतं, फक्त आन्सर महत्वाचा असतो. तर तो आन्सर्स उत्तर कसे द्यायचे हे तुम्हाला आधी शिकून घ्यायचंय. हे जर तुम्हाला जमलं तर तुमची जी प्लेसमेंट आहे ती 100% होणार, म्हणजे होणार. त्यानंतर पुढची गोष्ट येते की आता बघा, तुम्हाला याच्यानंतर नेटवर्क तयार करायचं. बघा, तुम्हाला ज्या फील्डमध्ये जायचं, समजा तुम्हाला जर क्लाउड कम्प्युटिंग मध्ये जर जायचं असेल, AI मध्ये जायचं असेल, तर त्याच्या फील्डमध्ये तुमच्या जवळचे नातेवाईक म्हणा किंवा फ्रेंड्स मध्ये कोणी जर ऑलरेडी तिथे असेल तर त्यांच्याशी तुम्हाला ओळखी निर्माण करायचे, नेटवर्क तयार करायचं. म्हणजे काय, जेवढं जास्त तुम्हाला ओळखी तयार करता येईल तेवढ्या ओळखी तयार करायच्या आहेत. त्यांच्याकडून माहिती घ्यायची आहे की त्यांनी कसं केलं, त्यामध्ये जॉब्स कसा मिळवला. त्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज विषयी माहिती होतं, नवीन नवीन माहिती तुम्हाला कळते. तर तुम्ही ते करा की तिथे नेटवर्क तुम्हाला तयार करायचं चांगल्या प्रकारे. त्यानंतर इंटर्नशिप. बघा, इंटर्नशिप पण खूप महत्वाची झाली आता. बघा, बऱ्याचशा कंपन्या काय म्हणते, आमच्याकडे वॅकन्सी आहे पण आम्हाला एक्सपिरियन्स वाला कॅन्डिडेट पाहिजे. पण आता तुम्ही तर फ्रेशर्स आहात, मग तुमच्याकडे तर काही एक्सपिरियन्स नसतो. अशा वेळेस मग इंटर्नशिप कामी येते. जर तुम्ही इंटर्नशिप केलेली असेल तर त्याचा एक्सपिरियन्स कंपन्या मान्य करतात आणि तुम्हाला जॉब मिळत असतो. पण जर इंटर्नशिप केली नाही तर या पोस्टसाठी तुम्ही एलिजिबल नाही, तुम्हाला ही कंपनी घेणार नाही. तर अशा वेळेस जे आहे ते तुम्ही इंटर्नशिप नक्की करा. त्यांना खूप जास्त जो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असतो तो तुम्हाला येत असतो आणि याच्यासोबत तुमचा जो रिझ्युमे असतो तो पण स्ट्रॉंग बनत असतो, इन्हॅन्स होत असतो. तर इंटर्नशिप नक्की करा. आणि बघा, याची तयारी तुम्हाला आधीच करायची, स्टार्ट अर्ली. बघा, तुम्हाला जे आहे DCAच्या शेवटपर्यंत बघा वाट बघायची नाही. तुम्हाला DCA सोबतच इंटरव्ह्यूची वगैरे जी आहेत प्रॅक्टिस चालू करायची, तिथूनच प्रिपरेशन जे आहे ती तुम्हाला सुरू करायची. कारण इंटरव्ह्यू झाला, इंटर्नशिप झाली, खूप महत्वाच्या गोष्टी आहे. तुम्हाला फक्त कॉलेजचे जे नॉलेज असेल त्याच्यावरती डिपेंड राहणं चांगली गोष्ट नाही. तुम्ही स्वतःच जे इंटरव्ह्यू वगैरे आहे त्याची प्रॅक्टिस करू शकता, ज्याद्वारे तुम्हाला जे प्लेसमेंट मिळून जाईल. आणि एवढं सगळं करून जरी पण तुम्हाला प्लेसमेंट नसेल मिळत तर सगळ्यात सोपा उपाय, तुम्ही 6 महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स करू शकता. बघा, तुम्ही जवळच्या सिटीमध्ये, शहरामध्ये जाऊन जे 6 महिन्यांचा कोर्स, जसं तुम्हाला आवडेल त्यामध्ये, सायबर सिक्युरिटी मध्ये असेल, क्लाउड कम्प्युटिंग असेल किंवा दुसऱ्या गोष्टीमध्ये फुल स्टॅक वगैरे, तर 6 महिन्यांचा कोर्स करायचा आहे. ते तुम्हाला क्लासवाले 6 महिन्यांची ट्रेनिंग देतील आणि 6 महिने झाल्याच्या नंतर ते तुम्हाला कंपन्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये बसवतील. त्यांच्याकडे कंपन्या येतात ते त्याच्यामध्ये तुम्हाला बसवतील. जर तुम्ही याच्यामध्ये चांगलं परफॉर्म केलं इंटरव्ह्यू मध्ये तर तुम्हाला त्या क्लासमधूनच प्लेसमेंट मिळून जाईल. हा एक सोपा पर्याय, मी जे म्हणत होतो ना 100% प्लेसमेंट मिळेल, तर ती याचद्वारे मिळू शकते की तुम्ही सर्टिफिकेट कोर्स करा 6 महिन्यांचा. ते तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये बसवतील, प्रोव्हाइड करतील कंपनी, तिथून तुम्ही सिलेक्ट होऊन जातात. तर हा एक सोपा पर्याय. आणि याच्या रिलेटेड जर अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट मध्ये नक्की विचारू शकता. तिथे पण मी तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.